शिवाजी महाराज व छत्रपती श्री संभाजी महाराज यांच्या आणि तसेच स्वराज्यासाठी लढलेल्या समस्त ज्ञात अज्ञात पिढ्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या स्वराज्यातील महत्त्वपूर्ण भूमी ठाणे येथे मी मुद्रा मंगेश तांबे आपले सहर्ष स्वागत करते. सन 1206 सालापासून सुरू झालेली इस्लामी सल्तनतीच्या अत्याचारांना हिंदुस्थान बळी पडत होता. पण अधर्माचा नाश करून पुन्हा हिंदू धर्माची स्थापना करायला शिवाजी महाराज नारायण रूपी भूतलावर अवतरले आणि त्यांचाच वारसा पुढे चालवण्यासाठी अवतरलं अजून एक दैवत. छत्रपती शिवाजी महाराज आणि प्रथम पत्नी सईबाई साहेब यांना 14 मे 1657 ज्येष्ठ शुद्ध द्वादशी किल्ले पुरंदरावर पुत्र झाला. बाळाचे नाव संभाजी असे ठेवले, पण त्यांना सर्वजण शंभूराजे बोलत. तसं तर शंभूराजांना मातृप्रेम कमीच लाभलं. छत्रपती शिवाजी महाराज अफजलखान मोहिमेवर असताना सईबाई साहेबांनी राजगडावरती अखेरचा श्वास घेतला. आऊसाहेब व शिवरायांच्या देखरेखीखाली शंभूराजे वाढले. धर्मशास्त्र, नीतिशास्त्र, अर्थशास्त्र अशा अनेक शास्त्रात पारंगत होते. 16 वर्ष होईपर्यंत त्यांना 16 भाषांचे ज्ञान होते. बुधभूषण हा ग्रंथ लिहिला. वयाच्या 9व्या वर्षी आग्र्याहून सुटका. महाराजांच्या मृत्यूनंतर शंभूराजांचा राज्याभिषेक झाला. महाराजांच्या मृत्यूनंतर स्वतः औरंगजेब स्वराज्यावर लाखोंच्या फौजा घेऊन चाल करून आला. पण आलमगीराला स्वराज्याचा एकही गड घेता आला नाही. औरंगजेबाने प्रतिज्ञा घेतली होती की जोपर्यंत काकर बच्चा संभाजी आपल्या हाताशी लागत नाही तोपर्यंत मी डोक्यावर किमोच म्हणजेच राजमुकुट घालणार नाही. छत्रपती संभाजी महाराजांनी जवळजवळ 120 लढाया केल्या. त्यात त्यांचा एकही पराभव झाला नाही. घोड्याला एका पायावर 180 अंशाच्या कोनात फिरवणारा, आपल्या तोंडामध्ये लगामाची दोरी धरून दोन्ही हातांनी तलवारी गरागर फिरवत शत्रूला कापूट काढणारा इतका पराक्रमी राजा हा दैत्यांच्या हाती लागला तरी कैसा? उत्तर एकच, तलवारीच्या वारापेक्षा, भाल्याच्या प्रहारापेक्षा जास्त घातक विश्वासघात. अरे दुसरे तिसरे कोणी नाही, स्वतः शंभूराजांचे मेहुणे गणोजी शिर्के. शंभूराजे पन्हाळगडावर आहेत ही माहिती मोकप्पर खानाला कळाली. ही खबर राजांना कळाल्यावर संभाजी महाराजांनी तडक निर्णय घेतला की रायगड गाठावी आणि त्या दिशेने निघाले. वाटेत संगमेश्वराला मुक्काम घेतला. परंतु लगोलग खबर राजांच्या कानी पडली की मुकब्बर खान कोल्हापूर येथे पोहोचला. राजे म्हणाले की इकडे यायला अजून 5 ते 6 दिवस लागतील. याच विचारात होते. परंतु 2 दिवसातच राजांना खबर आली की मालोजी बाबा घोरपडे यांना पराभूत करून खान संगमेश्वराच्या वेशीवर आला सुद्धा. पण हे सर्व झालं तरी कसं? त्याचं कारण गणोजी शिर्केंनी खानाला रानातील चोर वाट दाखवली. त्यामुळे मुकब्बर खानाला पाठलाग करायला सोपे झाले आणि अखेर नावरी बंदरावर शंभूराजे आणि मुकब्बर खान यांच्यात भीषण युद्ध झाले. त्यात शंभूराजे आणि कवी कलश यांना कैद करण्यात आले. स्वराज्याचा छावा सरकारच्या कैदीत सापडला. त्यांना बहादूरगडावर कैद करण्यात आले आणि त्यानंतर 40 दिवस अमानुष अत्याचार करण्यात आला. बादशाह औरंगजेबांनी 3 अटी सांगितल्या. पहिली अट, स्वराज्यातील किल्ले जायदाद आमच्या स्वाधीन करण्यात यावी. दुसरी अट, आमच्या सैन्यातील फितूर कोण व शेवटी तिसरी अट की इस्लाम धर्म स्वीकारावा, तर आम्ही तुम्हाला सोडून देऊ. पण छत्रपती शिवाजी महाराजांचा सिंहाचा तो जागा होता. धर्मवीरांनी कोणतीही अट मान्य केली नाही. त्यामुळे औरंगजेब संतापला. बादशहाने हशमला इशारा केला. त्यांनी शंभूराजांना खांबाशी घट्ट बांधले. 2 बलदंड शरीराचे राक्षस पुढे झाले. एकाने पाठीच्या वरच्या मणक्यापासून
आणि दुसऱ्याने समोरून गळापासून राजांच्या अंगात वाघनखे घुसवले आणि जोराने खाली खेचून ओढू लागले. राजांची त्वचा टरा फाटू लागली, कातडी सोलली जाऊ लागली, आतडी तुटू लागली, रक्ताच्या धारा खाली सांडू लागल्या. शंभूराजांनी जीव वाचवण्यासाठी अंबरडा फोडला नाही, तर दातात दात रुतवून तो अत्याचार सहन करीत होते. वस्त्रांच्या चिंध्या कराव्या तशा रक्तामासाच्या चिंध्या होत होत्या. लोळाभोळा झाला शरीराचा आणि अखेर दोघांनाही भीमेच्या तिडी आणण्यात आले आणि त्वरित एखाद्या खुरप्याने वावरावरची गवताची पाती जशी उडवावी तशी मस्तक धडा वेगळे करण्यात आले आणि अखेर स्वराज्याची धगधग तिला निजली. पण तरीही औरंगजेब बोलत राहिला, सचमुच शेर शिवा का छावा था ये सम्मा. हमने हाथ काट दिए उसके, लेकिन उसने नहीं फैला है हाथ. हमने पाँव काट दिए, लेकिन नहीं झुके घुटने हमारे सामने. आंखें निकाल दी, लेकिन हम अंधे हो गए. हमने गर्दन काट दी, लेकिन नहीं झुकी गर्दन हमारे सामने. काश हमारी एक औलाद होती उस सम्मा की तरह. इस जन्म ने तो नहीं, लेकिन अगले जन्म ने मुझे ऐसे औलाद जरूर देना. मृत्यू सही न उरले मनी धर्मवी, फुटले स्वतंत्र तुटले जीवशी. दुर्दांत दाहक ज्वलंत समाज भावा, म्हणून युरांत धरून या शिवसिंग छावा. म्हणून सांगते, अजून सुद्धा शंभूराजे आपल्या मनातल्या श्रद्धेचे छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती संभाजी महाराज की जय. हर हर महादेव.